रहमान डकेत नावाचा कॅरेक्टर आहे जो कराचीमधला कुख्यात गुंड होता आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मुंबईचे रहमान डकेत असा केलाय. आता टीका चालूच असतात एकमेकावरती. उद्धव ठाकरे पण करतात. आता अनाकोंडा येणार, मुंबईत येणार वगैरे उद्धव बोलतात ना अनाकोंडाच्या शहाला. तर ती काय हरकत नाही करायला याच्यावरती उद्धववरती. तुम्हाला असं म्हणायचं की ते अमित शहा नायडकोंड म्हणतात मग यांनी म्हटलं तर काय चुकी? काय चुकीचं बरोबर आहे, सांगता येत नाही काही. हो मग तोंड टाकू नका तिकडे. काय गैर काही नाही, बरोबर आहे. ते चुकीचं आहे थोडंसं. चुकीचं आहे. असं ते पिक्चरचं ह्याच्यात आणलं. बघितला ना तो मूवी? बघितलं. कुणाला पण विलन ठरवायच्या आधी आपण स्वतःकडे बघायला पाहिजे ना कोणीतरी, असं आहे. म्हणून ते थोडं चुकीचं आहे. रेफरन्स असा होता की त्यांचं असं म्हणणं होतं की मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे उद्धव ठाकरे हे मुंबईचे रहमान डकेत आहेत. कोण म्हणतं असं? एकनाथ शिंदे म्हणतात. त्यावेळेला ते पण तिकडेच होते की त्यांच्याकडे होते ना. मग त्यांनी स्वतःचा नको विचार करायला. आपण असं म्हणताना आपण पण पहिले तिकडेच होतो, मग त्या डकैतमध्ये आपण पण आलो की नाही हा विचार करायला पाहिजे ना त्यांनी. ते काका म्हणतायत की काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अमित शहाना अनाकोंडा म्हटलेलं होतं. ते राजकारणाचे हेवेदेवे चालूच असतात, सगळेच म्हणत असतात एकमेकांना. पण दुसऱ्यावर आरोप करताना आपल्याकडे पण काहीतरी असेल चुकीचं म्हणूनच आरोप काय चुकीचं असं आहे एकनाथ शिंदेकडे असं असेल काहीतरी जे त्यांना माहिती असेल उद्धव ठाकरेंना.